नमस्कार. मी एलिझा आणि आपले सर्वांचे एलिझाज कॉर्नरमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एका बागेत जाणार आहे आणि ती बाग म्हणजे पेरूची बाग. चला तर मग पेरूच्या बागेमध्ये जाऊ, पेरूची वेगवेगळे झाडं बघू आणि थोडीशी पेरूबद्दल माहिती देखील बघूया. हे जी झाडं आहेत, हे झाडं जे आहेत हे 13 महिने झालेले आहे. म्हणजे 1 वर्ष आणि 1 महिना याला पूर्ण झालेला आहे आणि ती अशा प्रकारे फळं द्यायला सुरुवात देखील झालेली आहे. पण हे फळं देणं आणि ह्याच्यापासून उत्पन्न घेणं एवढे सोपे नाही बरं का. कारण ही जी बाग आहे ह्या झाडांची भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला काळजी घ्यावी लागते. ती काळजी कशी करायची, कशी घ्यायची आणि त्याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहूया. आणि हो, एलिझाज कॉर्नरला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब देखील करू शकता. मार्केटमध्ये आपल्याला जेव्हा पेरू मिळतो तो एकदम छान कडक मस्तपैकी तो खराब न झालेला डागविरहित असा पेरू आपण पाहतो. आता ही जी झाडं आहेत ही 13 महिन्यांची झाडं आहेत. 13 महिने याची काळजी घेतल्यावर हे जेवढ्या पांढऱ्या पिशव्या दिसतात त्याच्या आतमध्ये छानपैकी पेरू हा मस्तपैकी असा म्हणजे पावशेर एवढा पेरू एक पेरू आहे. आणि याला पिशवी प्लस अजून एक जाळी देखील लावतात. का बरं? कारण वेगवेगळ्या ज्या माशा असतात त्या माशा याला डंख मारतात. जेव्हा पेरूला डंख मारलं जाते तेव्हा तो पेरू आतून हा पूर्ण असा सॉफ्ट आणि मऊ पडलेला असतो. आता इथे सर्व पिशव्यांना सर्व पेरूच्या जे झाडं आहेत त्यांना पिशव्या लावलेल्या आहेत, जाळी लावलेली आहे. पण आता काय प्रश्न येतोय की ही जी जाळी आहे ना याच्यामधून या जाळीची निशाणी आता पेरूवर पडायला सुरुवात झालेली आहे. तर आता काही कामगारांना आपण बोलवलेलं आहे आणि काही कामगार हे पूर्ण पिशव्या ज्या आहेत ह्या पूर्ण पिशव्या काढणार, पेरूला छानपैकी पुसून घेणार आणि पुसून घेतल्यानंतर मग पुन्हा एकदा ती जाळी आणि ती पिशवी पुन्हा एकदा पेरूला लावणार. कारण माशांपासून तर आपल्याला ह्यांचं रक्षण तर करणं गरजेचं आहे. म्हणजे पहा, या एका पेरूला आपण जेव्हा खातो त्याच्यामागे कित्येक शेतकऱ्यांचं कष्ट आहे, कित्येक शेतकऱ्यांचं ची मेहनत आहे. आणि मी तुम्हाला सांगते की इथं नाही का, हे सर्व बायका आहेत, स्त्रिया आहेत. म्हणजे घरातलं काम करून त्या रोजंदारीवर इथे कामाला येत असतात. आणि ही अशा प्रकारे पेरूची जी बाग आहे ही 5 एकर पेरू आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये पूर्ण पेरू हा तयार झालेला आहे. बघा, आतमध्ये देखील गवत वगैरे काहीच नाही आहे. म्हणजे एवढी आपल्याला त्याची निगा घ्यावी लागते. आणि अशा प्रकारे जेव्हा आपल्याला मार्केटमध्ये पेरू मिळतो तर हा पेरू खाण्यासाठी एकदम उत्तम आणि चवदार आणि तेवढाच गोड देखील आहे. कधीकधी आपल्याला आपण जे लोकल आहेत त्यांना आपल्याला गोड मिळतो, पण बाहेरून जर पेरू आला तर कधीकधी मला देखील गोड पेरू नाही तर तो असा फिक्का पेरू, सप्पक असा टेस्टवाला पेरू मला मिळालेला आहे. हा जो पेरू आहे हा एकदम छान गोड आहे आणि तेवढाच हा याला माशीने डंख मारलेला नाही आहे म्हणून हा आतून किडका देखील नाही आहे. अशा प्रकारे आय होप तुम्हाला ही पेरूची बाग बघायला आवडली असेल. एका पेरूच्या झाडाला 13 महिन्याच्या एका 15 ते 20 अशा प्रकारे पेरू लागलेले आहेत. 15, 20, कुठे 25 पेरू आहेत आणि सुंदर अशी ही बाग भरून अशी पूर्ण पेरूचं घमघमाट इथे येत आहे. तर आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. ही माहिती देखील इनफ आहे. आणि अशा प्रकारे 13 महिन्याचे हे जे झाडं आहेत ते देखील एवढे छानपैकी अशा प्रकारे आपल्याला उत्पन्न देऊ शकतात. ही पूर्ण जी शेती आहे ही पूर्ण 5 एकरमध्ये पेरूची बाग आहे. आणि अशा प्रकारे पेरूची वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला काळजी घ्यावी लागते जेणेकरून मार्केटमध्ये छानपैकी त्याला भाव मिळू शकेल. तर जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, ही पेरूची बाग आवडली असेल तर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि ही माहिती आवडली असेल, हे पेरूचे झाडं आवडले असतील तर नक्कीच तुम्ही लाईक देखील करू शकता. जिथे आहे तिकडे स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. सी यू. टेक केअर. मे गॉड ब्लेस यू ऑल डिअर फ्रेंड्स.